नमस्कार मंडळी. मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी छानशी रेसिपी आणि ती म्हणजे बिर्याणी, घरगुती बिर्याणी. तुम्ही जर ही बिर्याणी करून बघाल तर नक्कीच तुम्ही बाहेर बिर्याणी खाणारच नाही. खूप छान सोप्या पद्धतीत कमी वेळेत होणारी दम बिर्याणी आहे. तर इथे मी सामान घेतलेलं आहे, तर मी तुम्हाला रेसिपी बनवतानाच काय काय घेतलं हे सांगणार आहे. तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी मोठी कढई घेतली आहे, त्यात 2 मोठे चमचे तेल घेतलंय, 2 मोठे बारीक चिरलेले कांदे घेतलेत आपण इथे आणि ते छान आपल्याला परतवून घ्यायचे आहेत. तर इथे आपण छान असा थोडासा लालसर कांदा परतवून घेतलेला आहे. त्यानंतर बारीक चिरलेला आपण इथे आलं घेतलंय, लसूण घेतले आणि हिरवी मिरची, ती छान अशी मस्त परतवून घ्यायची आहेत. थोडं लाल होईपर्यंत परतवायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात किती छान लाल कलर होईपर्यंत आपण हे परतवून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथे एक टॅमॅटो घेतलाय, तो टॅमॅटो बारीक किसणीवर किसायचा आहे. अशा पद्धतीत, ज्या पद्धतीत मी किसून घेते तसा तो एकदम बारीक किसून घ्यायचा आहे इथे. तर तो किसून झाल्यानंतर आपल्याला परत ते छान परतवून घ्यायचं आहे इकडे. खूप सोपी आणि छान चवदार अशी ही आपल्याला बिर्याणी भेटणार आहे. तर त्यात थोडंसं गरम पाणी आपल्याला वापरायचं आहे आणि परत छान परतवून घ्यायचं आहे. जेवणामध्ये नेहमी गरम पाणीच वापरत जा. आता इथे मी 1 वाटी दही घेतलंय, त्यात 1.5 चमचा मी लाल तिखट, 1.5 चमचा मी सुहाना बिर्याणी मसाला घेतलाय आणि हे छान फेटून घ्यायचं आपल्याला. त्याच्यात गुठळ्या राहता कामा नये, असं एकदम या पद्धतीत फेटून घ्या, मी जसं फेटलंय तसं. आणि त्यानंतर ते आपण कांद्यामध्ये टाकायचं आहे आणि परत ते परतवून घ्यायचं आहे छान असं. आणि जवळजवळ ते तेल सोडेपर्यंत तरी आपल्याला तो मसाला छान परतवून घ्यायचा आहे, कारण ही बिर्याणीची ग्रेव्ही असणार आहे. आणि मग त्यात आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे, जेवढं तुम्हाला चवीसाठी मीठ हवंय तेवढं. आणि मग चांगलं परत परतवून घ्यायचं आहे आपल्याला. परतल्यानंतर तुम्ही बघू शकता छान अशी मस्त सुवासिक ग्रेव्ही तयार झाली आहे. तुम्ही बनवत असताना तुम्हाला वाटेल की अरे वा, आपणही घरात अशी छान सोप्या पद्धतीतली बिर्याणी तयार करू शकतो. त्यानंतर परत मी इथे थोडंसंच गरम पाणी घेतलंय, कारण आपल्याला ग्रेव्हीची गरज आहे, बिर्याणी आहे म्हटल्यावर. मग त्यानंतर मी इथे अर्धा किलो चिकन घेतलंय, ते आपल्याला ह्याच्यामध्ये त्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीत, कारण मी अर्धा किलोची बिर्याणी बनवणार आहे. त्यात मी परत थोडंसं गरम पाणी टाकून घेतलेलं आहे आणि मग परत ते सगळं चिकन छान मिक्स करून आपल्याला इथे 10 मिनिटासाठी फक्त कमी आचेवर शिजवायचं आहे. तर ते एक साईडला शिजतंय तोपर्यंत आपण इथे बासमती तांदूळ घेतलाय अख्खावाला, तो मी 1 तास भिजत ठेवला होता छान धुवून. तर आता इथे टोपात मी पाणी घेतलंय, त्यात चवीपुरतं मीठ टाकलंय आणि ढवळून घेतलंय. त्यात आपल्याला अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे, रस त्याचा, आणि ते लिंबू आपल्याला पाण्यातच टाकायचं आहे. आणि ते जे तांदूळ आहेत आपण तासभर भिजत ठेवलेले, ते त्या गरम पाण्यात टाकून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ते छान असे शिजवायचे आहेत. पूर्ण शिजवायचे नाही आहेत आपल्याला, मी तुम्हाला दाखवते. एकदम तांदूळ आपण हातात घेऊन बघायचा आहे, तो जर अर्धा तुटतोय ना तांदूळ असा, तर त्या पद्धतीतच तेवढाच शिजवून घ्यायचा आहे. आणि मग त्यातलं जे लिंबू आहे ते काढायचं आहे आणि हे तांदूळ आपल्याला कढईत गाळून घ्यायचे आहेत. आणि आता इथे आपण 10 मिनिटं जे चिकन ठेवलं होतं ते आपण बघायचं आहे, कारण पूर्ण चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं नाहीये. आता आपण यात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना टाकणार आहोत. मी आधीच दोन्ही बारीक चॉप करून ठेवलं होतं, तर ते टाकल्यानंतर छान त्याच्यात मिक्स करायचं आहे, कारण पुदिनाचा जो सुवास आहे तो खूप सुंदर असतो. परतून झाल्यानंतर परत एकदा आपल्याला पुदिना आणि कोथिंबीर त्याच्यावर टाकायचे आणि मग आपण जो बासमती राईस आहे जो शिजवून घेतला होता तो बिर्याणीवर सगळीकडे पसरवायचा आहे. मिक्स करायचा अजिबात नाहीये. पसरवल्यानंतर परत एकदा आपण कोथिंबीर आणि बारीक चिरलेला पुदिना आपण टाकून घेणार आहोत. आणि त्यानंतर मी इथे पसरट छोटा तवा घेतलाय, त्या तव्यावर आपल्याला ती कढई ठेवायची आहे आणि मग त्यानंतर आपल्याला तूप 2-3 चमचे वरून टाकायचं आहे
कारण आपण बिर्याणी बनवत आहोत. तर आता इथे आपण दम देणार आहोत. त्यासाठी झाकण ठेवून मी जडचं भांडं ठेवायचं आहे. एक 15 ते 20 मिनिटानंतर आपण बघणार आहोत. आता उघडून आपली बिर्याणी रेडी झालेली आहे मंडळी, तुम्ही बघू शकतात. आता इथे मी थोडासा कांदा उभा चिरलेला तळून घेतलेला होता, तो आता मी वरून टाकून घेणार आहे. थोडासा तो आधीच आपण तळून घ्यायचा आहे, तर मी तो तळलेला कांदा आता वरून टाकते. आणि आपण आता इथे गॅस बंद केलेला आहे मंडळी. आणि आता लगेच बिर्याणी आपल्याला सर्व नाही करायची आहे, ती परत एकदा तशीच झाकून ठेवायची आहे. आणि आता एक 5 मिनिटानंतर आपण बिर्याणी वाढायला घेऊ शकतो. तरी ते छान अशी आपली दम बिर्याणी साध्या आणि सोप्या पद्धतीतली रेडी झालेली आहे मंडळी. आता आपण इथे सर्व करणार आहोत बिर्याणी. तुम्ही बघू शकता प्रत्येक तांदूळ हा वेगळा आहे, म्हणजे भात खूप चिकट वगैरे अजिबात नाहीये. तर तुम्ही बघू शकता खूप छान अशी बिर्याणी रेडी झाली आहे आपली मंडळी. खूप सोप्या पद्धतीत ही बिर्याणी बनवलेली आहे. तुम्ही जर ही घरात बनवून बघितलात आणि खाल्लात तर नक्कीच सांगते मी तुम्हाला, तुम्ही बाहेर कधीच जाणार नाही. मी शक्यतो बिर्याणी खात नाही, पण मी जेव्हा ही घरात बनवली तेव्हा मी खाते आहे. कमी प्रमाणात बिर्याणी मला नाही आवडत, मी घरच्यांसाठी बनवते. जवळजवळ मी 4 ते 5 वेळा बिर्याणी बनवलेली आहे. तर तुम्ही नक्कीच बिर्याणी ही बनवून बघा, तुमच्या घरच्यांना तुम्हाला खूप आवडेल. नक्की ट्राय करा. खूप छान आहे बिर्याणी, छान बनते. अर्धा किलोची ही बिर्याणी मी बनवली होती आणि तुम्ही बघू शकतात किती छान आणि मस्त बिर्याणी आपली तयार झालेली आहे मंडळी. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.